आज 18 ऑगस्ट शुक्रवार, श्रावणी शुक्रवार पहिला. सर्वांना श्रावणी शुक्रवारच्या शुभेच्छा. भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 18व्या श्लोकापासून आपण आज पाहणार आहोत. जय श्रीकृष्ण. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरजना. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण काल थोडा घाईत 18वा श्लोक घेतलेला होता, त्याच्यावरचं थोडं विवेचन पाहूया. आणि समश्लोकी पाहून झालेले होते, पण थोडीशी घाई झाली होती म्हणून पुन्हा एकदा बघूया. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितस्य हि उक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. त्याबद्दल आपण पाहिलं होतं की हे चारही प्रकारचे भक्त हे उदार आहेत, म्हणजे महत्त्वाचे आहेत, मोठेच आहेत. पण ज्ञानी हा जो आहे तो साक्षात माझं स्वरूप आहे असं माझं मत आहे. आणि तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त उत्तम गतिस्वरूप अशा माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो. माम एवस अनुत्तमाम गतिम आस्थितः असं म्हणलेलं आहे. म्हणजे उत्तम गतीत तो स्थित असतो, चांगल्या प्रकारे स्थित असतो असं भगवंतांनी सांगितलेलं होतं. शंकराचार्य पण म्हणतात की या चारही प्रकारांमध्ये जो ज्ञानी आहे, जो तत्वज्ञ आहे, तो तत्वज्ञ असल्यामुळं नेहमीच माझ्यामध्ये स्थिर असतो. आणि त्याच्या दृष्टीनं माझ्याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूचे भजन उपासना करणे याला अंतरात जागा नसल्यामुळं तो केवळ माझीच म्हणजे परमात्म्याचीच भक्ती करण्यामध्ये गढून गेलेला असतो. आणि अशा भक्ताला अनन्य प्रेमी किंवा ज्ञानवान श्रेष्ठ समजलं जातं. अन्य 3 प्रकारच्या भक्तांपेक्षा हा ज्ञानी भक्त उच्च कोटीतला आहे असं समजलं जातं. कारण मी ज्ञानी भक्ताचा आत्मा आहे म्हणून तो मला अतीव प्रिय आहे. व्यवहारात आत्मा ही गोष्ट सर्वांना प्रिय वस्तू आहे, म्हणून ज्ञानी भक्ताचा मी असल्यामुळं भगवान वासुदेव त्याला अत्यंत प्रिय होतो असा अभिप्राय आहे. आणि तो ज्ञानी भक्त माझा आत्मा असल्यामुळं मला अत्यंत प्रिय आहे. त्याला मी प्रिय असतो, मला तो अत्यंत प्रिय असतो. आता एक उदाहरण जरा पाहूया की नदीच्या धारेला लागलेली वस्तू जशी वेगानं पुढं पुढं जात राहते आणि अखेर समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे परमेश्वराच्या भक्तीची सुरुवातही आर्त भक्तापासून होते. आर्तता हीच भक्ती नदीच्या धारेत प्रवेश होण्याचा मार्ग आहे, सुरुवात आहे ती. एकदा या मार्गातून प्रवेश मिळाला की मग पुढील प्रवास हा त्या परमेश्वरावर अवलंबून असतो. मग नदी सपाटीवर आली की ती जरा संथ वाहते, नदी उतारा लागली की पुन्हा ती वेगानं वाहते
आणि नदीच्या प्रवाहाचा जो वेग असतो तोच त्या धारेत असलेल्या वस्तूचा वेग, म्हणजे प्रवाहात प्रवेश केल्यावर वेग हा नदीच्या प्रवाहावर अवलंबून असतो. तसंच आर्त प्रवेशद्वारातून भक्तीच्या प्रवाहात प्रवेश केल्यावर पुढील वेग परमेश्वरावर अवलंबून आहे. भक्ताने एकच करायचं आणि ते म्हणजे भक्तीचा प्रवाह सोडायचा नाही. नदीच्या किनाऱ्यावर डोलणाऱ्या नावा या किनाऱ्यावरच राहतात. प्रवाहात वाहत आलेली वस्तू किनाऱ्याला लागली की किनाऱ्याला लागते, तिचा प्रवास होत नाही. जिचा प्रवास होत नाही ती समुद्राला केव्हा आणि कशी मिळणार? म्हणजे त्यांना समुद्राचे साधे दर्शनसुद्धा होणे शक्य नाही. मग समुद्रात मिळून जाणं तर लांबच राहिलं. पण ते प्रवाहाच्या किनाऱ्यावर आहेत, त्यांना कधीतरी प्रवाहात जाण्याची शक्यता तरी आहे. पण जे नदीच्या नदीपासून दूर असतील, ते कितीही जन्म उभे राहिले तरी त्यांना भक्ती नदीचं दर्शनही होणार नाही. मग पुढील गोष्टी तर दूरच राहिल्या. हे सगळे लोक अहंकाराने ताठ होऊन स्वतःच्या कर्तृत्वावर अवास्तव फाजील विश्वास ठेवणारे असतात. स्वतःच्या अपयशाला, दुःखाला दुसरे लोक कारण आहेत असं समजून विनाकारण ते त्यांना छळतात, त्रास देतात, स्वतः दुःख भोगतात आणि इतरांनाही दुःख भोगायला लावतात. स्वतःच्या दुराग्रहामुळं ते दुसऱ्याचं काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नसतात. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या नरक यातना भोगायला लागतात आणि त्यांचा अधःपात होतो. पण आर्ततेतून, स्वतःच्या असहाय्यतेतून ज्यांना ईश्वरी भक्तीची जाणीव झाली आहे, जे ईश्वराला शरण गेले आहेत, त्यांना पुढच्या प्रगतीचा म्हणजे विकासाचा मार्ग खुला होतो. आपले श्रेय कशात आहे हे त्यांना कालांतराने का होईना लक्षात येते आणि म्हणून ते श्रेष्ठ आहेत, भाग्यवान आहेत. पुत्र हा पित्याचा आत्मा मानला जातो. या उक्तीनं पुत्र आणि पिता यांचा अत्यंत जवळचा, निकटचा संबंध असतो. त्याप्रमाणे परमेश्वरानं ज्ञानी भक्ताला स्वतःचा आत्माच म्हटलेला आहे. पित्याच्या स्थूल देहाचे साररूप पुत्राचा देह असतो. शिवाय गुणानेही पुत्र पित्याची प्रतिकृतीच असते. पुत्र हा पित्याच्या गुणांच्या बाबतीत पुढील पाऊल ठरतो. आपण म्हणतो ना, बाप से बेटा सवाई. इतकं की पुत्र पित्याची बरोबरीही करतो. तसेच ज्ञानीभक्त परमेश्वराच्या कर्मयोगाच्या माध्यमातून केलेल्या सततच्या अनुसंधानामुळं परमेश्वरमयच झालेला असतो. देहरूपानं जरी तो स्थलकाल रूपाने निर्देश असला तरी आत्मरूपाच्या जाणीवेने त्याने परमेश्वराच्या व्याप्तीचा विस्तार हा धारण केलेला असतो आणि म्हणून तो सत्स्वरूप, चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप असलेला परमेश्वरच होऊन जातो. भक्ताचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी भगवंतांनी त्याला आपल्या आत्म्याचीच उपमा दिलेली आहे. आता एक उदाहरण दिलेलं आहे. सांगतायत की एक तरुण स्त्री एका धर्मशाळेत आपल्या दुर्बल आजारी पतीची सेवा करीत असते. इतक्यात त्याच धर्मशाळेत कवी कालिदास आणि एक कवी दुसरा दंडी नावाचा आहे, त्यानं मोठं हे काव्य रचलेलं आहे. तर ते प्रवेश करतात आणि स्त्रीच्या पतीला तहान लागलेली असते, म्हणून ती कुणाच्या तरी येण्याची, मदतीची वाट बघत असते. तेवढ्यात ते दोघं तिला दिसतात. ती त्यांना हाक मारते आणि विनवते की माझे पती आजारी आहेत, त्यांना जरा तहान लागली आहे, तर आपण मला पाणी आणून देऊ शकाल का? मला यांना सोडून जाणं शक्य नाही. तिची ती परिस्थिती पाहून दोघंही तिच्या पतीसाठी पाणी आणतात. दोघंही तिच्या पतीसाठी पाणी आणतात आणि पाणी आणून दिल्यावर ती त्यांना धन्यवाद देते. पतीला पाणी पाजते. आपणाला मदत करणाऱ्या या दोघांना ती विचारते, महाराज आपण कोण, कुठून आलात, कुठे जाण्याचा आपला विचार आहे? तर तिचे सगळे प्रश्न ऐकल्यावर कालिदास म्हणतो, अगं मुली, हा माझा मित्र कवी दंडी. मग कवी दंडी सांगतात, हा माझा मित्र कवी कालिदास. एकदा आमच्यापैकी दोघांपैकी श्रेष्ठ कोण असा विषय निघाला, तेव्हापासून आम्ही बाहेर पडलो. जागोजागी जाऊन विद्वत सभेमध्ये आम्ही परीक्षा देतो, पण आमच्यापैकी श्रेष्ठ कोण हे कोणीच सांगू शकले नाही. आता येथून शेजारील राजाकडे विद्वानांची सभा आहे, तिथे आम्ही जाणार आहोत.
मग त्या स्त्रीनं सगळं ऐकून घेतलं. ती एका विद्वान पंडिताची मुलगी होती. विद्वानांच्या चर्चाही तिनं ऐकलेल्या होत्या. संस्कृत वचनातून कोडी घालणं सोडवणं हे तिच्या वडिलांना घरी असलेल्या विद्वानांचा छंदच होता. वडिलांच्या घरी जे येतील त्यांच्यावरून तिला छंदच जडला होता. मग एक अनुत्तरित राहिलेलं कोडं तिच्या लक्षात आलं आणि किंचित हसून ती त्या दोघांना म्हणाली, कवी महोदय, आपला परिचय झाला त्याबद्दल खूप आनंद झाला. मी आपली नावं, कीर्ती, श्रेष्ठत्व ऐकलं होतं. माझे वडीलही अतिशय विद्वान होते. त्यांच्याकडेही अनेक विद्वान कवी यायचे, चर्चा करायचे, संस्कृत काव्यात कोडी घालायचे. ती सोडवण्याची जणू काही स्पर्धाच लागायची. ती चर्चा मी अगदी मनापासून ऐकायची. तर मी एक साधी स्त्री आहे म्हणते, पण त्यांच्या चर्चेत एक अनुत्तरित राहिलेलं कोडं अजून कुणाला सुटले नाही. ती एक समस्या आहे, ती पुरी करायची आहे. तुमची इच्छा असली तर मी आपल्याला ती सांगेन. मग कवी दंडी आणि कवी कालिदास यांना चांगलंच आव्हान मिळालं आणि त्यांनी तिला समस्या सांगण्याची परवानगी दिली. त्या स्त्रीनं त्या संस्कृत श्लोकाचा उत्तरार्ध सांगितला आणि पूर्वार्ध पूर्ण करायला दोघांना विनंती केली. तर त्या श्लोकाचं शेवटचं म्हणजे एक चरण असं होतं, वचो जीवितयोरासीत बहि निस्सरणे रणहा. म्हणजे काय, तर एकदा वाणी आणि प्राण यांच्यात आधी कोणी शरीरातून बाहेर पडायचं याविषयी वाद झाला. समस्या ऐकली आणि दंडीनं आनंदानं टाळी वाजून सांगितलं, समस्या पुरी झाली. कवी दंडीनं ती समस्या अशा तऱ्हेनं पुरी केली. कवी म्हणतो, दंडी, नवीन दीन भावस्य याचमानस्य देहिनः वचो जीवितयोरासीत बहि निस्सरणे रणः. म्हणजे काय, तर ज्यानं आयुष्यात कधी कोणाकडं काही मागितलं नाही त्याच्यावर ज्यावेळी मागण्याचा प्रसंग येतो त्यावेळी वाणी म्हणते माग, पण प्राण म्हणतो मी आधी निघून जाईल पण तुला मागू देणार नाही. म्हणजे प्राण आणि वाणीमध्ये कोण पहिला श्रेष्ठ आहे. त्या स्त्रीनं कालिदासाकडं पाहिलं. कालिदास म्हणाला, हे स्त्रिये, माझी समस्या केव्हाच पुरी झाली होती, पण कोणीतरी प्रथम सांगणारच. शिवाय कविदंडी बोलू लागला आणि तेव्हा त्याचं पूर्ण झाल्यावर मी सांगणारच होतो. पण आता ऐक मी काय सांगतो. या अमिती प्रियपृष्टाय कांताया कठवर्त्मनी वचो जीवितयोरासीत बहि निस्सरणे रणहा. मोठा प्रसंग आहे त्यामुळं जरा वेळ जातोय. नवीनच विवाहित झालेल्या स्त्रीचा पती बाहेरगावी जाताना थोडंसं चालून गेल्यावर मागे वळून बघतो आणि पत्नीला सांगतो जातो. पत्नीला विरह सहन होत नाही. अशा वेळी ठीक म्हणायला ती प्रवृत्त होते. तर प्राण म्हणतो, थांब, प्रथम मला बाहेर जाऊ दे. ती स्त्री म्हणते, वा 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 वा, फारच उत्तम. कविदंडी खरोखरच उत्तम कवी आहे. तोच कवी कालिदास विचारतो, मग मी कोण. तोच सरस्वती स्वतः प्रगट होते आणि सांगते, कवी कालिदासा, तू तर माझा आत्मा आहेस. ती साक्षात सरस्वती असते. आत्मा म्हणजे चैतन्य. शरीरात आत्मा नसेल तर तो देह म्हणजे पंचभूतांचा ओला गोळाच. त्याचा काय उपयोग. आत्मा म्हणजे शरीराचे चैतन्य, शक्ती, प्रेरणा, सर्व काही. अशा तऱ्हेच्या श्रेष्ठ आत्म्याबरोबर परमेश्वरानं ज्ञानी भक्ताची तुलना केली आहे. खूप दिवस आता बघा, कालिदास दिन नुकताच झालेला आहे, पण संस्कृत दिन येणार आहे पौर्णिमेला आणि त्या निमित्तानं हा कवी आणि कालिदास आणि दंडीचा संवाद आणि साक्षात ती सरस्वती असते. तर त्या तिघांचा संवाद आपल्याला ऐकवायला मिळाला. आता हा ज्ञानी का श्रेष्ठ, तर ते त्यांनी छान उत्तर दिलेलं आहे की हा आत्माच, कालिदास म्हणजे सरस्वतीचा वाणीचा आत्मा आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे. मग पंचभूताचा नुसता गोळा देह म्हणजे काय, त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आत्मा पाहिजे, आत्म्याचं महत्त्व आहे. आता 19वा श्लोक बघा. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते वासुदेवः सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. छोटासा संधी आहे. बहूनां जन्मनाम अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते आणि वासुदेवः सर्वम इति
स महात्मा सुदुर्लभ. म्हणजे सर्वम इति जन्मनाम अंते आणि ज्ञानवान माम इथे संधी आहेत. आता बहुनाम म्हणजे पुष्कळ, जन्मनाम म्हणजे जन्मांच्या, अंते म्हणजे शेवटच्या जन्मात, ज्ञानवान सर्वम वासुदेवा इति माम प्रपद्यते. सर्व म्हणजे सर्व काही आणि वासुदेव हा म्हणजे वासुदेवच आहे. याचाच अर्थ काय की वासुदेवाशिवाय दुसरं काहीही नाही. इति माम प्रपद्यते, असे जो मला भजतो किंवा असं जो मला जाणतो, स महात्मा सुदुर्लभ, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. समर्थांनी सुद्धा किती देवतांची रोज पूजा करतात. त्यापैकीच आज बघा जिवंतिका किंवा जिवतीची पूजा करायची असते. श्रावणामध्ये तर रोज प्रत्येक देवाची पूजा केली जाते. पण वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, हे आपण आजपासून लक्षात ठेवायचं की आता याच महिन्यात त्याचा जन्म पण आहे, गोकुळाष्टमी पण आहे आणि आपल्याला तो श्लोकही माहिती आहे. अष्टादश आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. केशव म्हणजेच हा कृष्ण वासुदेव. तर सगळ्यांचं जरी आपण नमन केलं, सगळ्यांना वंदन केलं, पूजा केली, तरीसुद्धा आपला नमस्कार हा वासुदेवालाच पोचतो, केशवालाच पोचतो. तसं हे सांगतायत की पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात, बहुनाम जन्मनाम अंते, म्हणजे पुष्कळ जन्म झाल्यानंतर जो शेवटचा जन्म आहे, त्या शेवटच्या जन्मात ज्ञानवान म्हणजे जो तत्वज्ञानी पुरुष आहे, ज्यानं ज्ञान प्राप्त करून घेतलेला आहे, तो पुरुष काय जाणतो, सर्वम वासुदेवम इति, सर्व काही वासुदेवच आहे, म्हणजे वासुदेवाशिवाय दुसरं काहीही नाही, असं जाणून जो मला भजतो, माम प्रपद्यते स महात्मा सुदुर्लभ, तो महात्मा अतिशय दुर्लभ असतो. याचाच अर्थ असा ज्ञानी पुरुष अत्यंत विरळा असतो. तर हे काय म्हणतात बघूया. अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती, विश्व देखे वासुदेव संत तो बहुदुर्लभ. बघा, अनेक जन्म घेऊन ये, बहुनाम जन्मना म्हणते, एका जन्मात नाही सगळं प्राप्त होत. पावला शरणागती, जो अगदी शरण आलेला आहे, आणि विश्व देखे वासुदेव, सगळं विश्व म्हणजे वासुदेवच आहे, असा जो जाणतो, तो संत तो बहु दुर्लभ. आता कालच बघा नरसिंह मेहतांचं चरित्र वाचलं मी. इतकं सुंदर आहे, तुम्हाला सांगते, इतकं सुंदर आहे की त्यांनीसुद्धा एकनाथ, संत तुकाराम, ज्ञानदेव या संतांसारखंच सगळ्यांमध्ये तो परमात्मा पाहिलेला आहे. आणि तो कृष्ण वासुदेवावर त्यांची इतकी श्रद्धा आहे की प्रत्येक संकटाच्या वेळी त्यांना तो वासुदेव कृष्ण इतका मदतीला धावून आलेला आहे की कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याला तो वासुदेवच सर्वमिती हे त्यांनी जाणलेलं होतं. त्यामुळं मुलीच्या लग्नाच्या वेळेला अगदी मोठ्यांबरोबर लग्न ठरतं तर त्याला आनंद होतो, पण तिकडच्या लोकांना असं वाटतं की या गरिबाबरोबर लग्न करायचं, आपल्या तोला मोलाचा पाहिजे. कुणीतरी त्याचे कान भरून दिले मुलाकडच्यांचे. मग तो बिथरला आणि त्यांनी यांना असा हे निरोप दिला की हत्ती घोडे यांच्यावरून रथातून अशी जर तुम्ही येताना सगळी वरात घेऊन आलात आणि सगळ्यांना सगळं अलंकार, भरपूर वस्त्र, प्रावरण हे जर सगळं आणलं आणि भरपूर आहेर घेऊन आलात तर तुमच्या मुलीबरोबर आम्ही विवाह करणार, नाही तर नाही. आता हा अगदी कफल्लक असतो, भावानी घाकलून दिलेलं असतं आणि त्याची पत्नी माणिक तिनंही ती नवऱ्याबरोबर सगळं छान अगदी करत असते. तर आता काय करायचं, ती म्हणते कशाला अशांची सोयरीक धरली आपण, कुणाला ठाऊक. पण तो म्हणतो काही काळजी करू नको, तो वासुदेव आहे, तो श्रीकृष्ण आहे, तो आपला सखा आहे, वाटेल ते तो करेल, काही काळजी करू नका. तसेच ते कफल्लक, जशी आपली परिस्थिती आहे तसेच सगळे निघाले, साधी वस्त्र साधं हे धारण करून. आणि निम्म्या रस्त्यात गेल्यानंतर पाहतात तर बरेच हत्ती, बरेच घोडे, बरेच सगळे वीर
असं करून तो गोपाळकृष्ण पहिल्यांदाच तिथे सगळा वराडी म्हणून येऊन थांबलेला असतो आणि मग या सगळ्यांना बरोबर घेऊन जातात. तर त्या जो मुलाचा पिता असतो, राजा असा नाही आहे पण तो श्रीमंत असतो, त्याला वाटतं राजाकडे सुद्धा एवढा लवाजमाणी नसेल, एवढं ऐश्वर नसेल आणि हा तर फारच मोठा दिसतोय. मग त्याच्या तोलामोलानं सगळं त्यांनी पण आहेर वगैरे सगळं दिलेलं आहे आणि तो खजील झालेला आहे की हा काही साधासुद्धा नाही आहे, हा तर एवढा श्रेष्ठ आहे. इतका भगवान आपल्या प्रत्येक ह्याला कधी मदत करतो तर जेव्हा आपल्याला वासुदेवच सर्वमिती. मला फार आवडलं ते, इतकं भव्य हे चांगलं आहे बघा त्याचं सगळं चरित्र की ऐकत राहावं आणि अक्षरशः स्टार्ट टू फिनिश पुस्तक हातात घेतल्यानंतर संपेपर्यंत झोप नाही, खाणं नाही, पिणं नाही, इतकं माणसाचं या संतांची सगळी चरित्र ऐकून. म्हणून ते म्हणतात ना की महात्मा सुदुर्लभा, असा महात्माच दुर्लभ आहे, इतकं भगवंताला खात्री आहे. खूप आवडलं मला ते. बहुत जन्माची ये अंती ऐसी सोय, तुकाराम म्हणतात, बहुत जन्माची ये अंती ऐसी सोय, लाभे निधी होय पायाळाच्या, ज्ञानी माते भजे ऐसाची जाणीजे, तो यज्ञेची वरसे कर्ण गर्भी, किंवा वासुदेव दिसे भास सर्व, जेवी विस्तरे पर्व विधी मुखे, तो थोर दुर्लभ न अतिसुलभ, तुकया अंगी कोंभ उमटला. तर म्हणतायत की तो इतका दुर्लभ आहे, न अतिसुलभ, इतका सुलभ नाही आहे, पण तुकयाच्या अंगी मात्र त्याच्या प्रीतीचा भक्तीचा कोंभ उमटलेला आहे. तुकाराम तर काय. आता संत ज्ञानेश्वर म्हणतात, हे हास्य असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सबाह्य जळ डोही बुडालिया घटा, तैसे जो मज भीतरी मी तया आतु बाहेरी, हे सांगिजे बोलवरी तैसे नव्हे, हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा बोतला भावो, म्हणोनी भक्ता माझी रावो, आणि ज्ञानिया तोची, जयाची ये प्रतितीची, प्रतितीचा वारवारा, पकडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा, दुर्लभू आथी. म्हणजे ज्याच्या प्रतितीचा वारवारा हा प्रवाहासारखा पकडता येत नाही, किंवा पवाडू होय चराचर, सगळ्या चराचरांमध्ये जो व्यापून राहिलेला आहे असं जो जाणतो तो धनुर्धर अत्यंत दुर्लभ असतो. त्या गीता प्रेस गोरखपूरचं कधी आपण वाचत नाही म्हणून तो आज सांगते. और जो बहुत जन्मों के अंत के जन्म में तत्वज्ञान को प्राप्त हुआ ज्ञानी, सब कुछ वासुदेव ही है, अर्थात वासुदेव के सिवाय अन्य कुछ है ही नहीं. इस प्रकार मेरे को भजता है वह महात्मा अतीव दुर्लभ है. आणि लोकमान्य टिळक म्हणतात, अनेक जन्मानंतर जे काही आहे ते वासुदेव आहे असे अनुभवास येऊन ज्ञानवान मला येऊन पोचत असतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. वामन पंडित म्हणतात, बहुजन्माची अंती ज्ञानी माते भजे असा, की वासुदेव हे सर्व तो थोर अति दुर्लभ. नातू म्हणतात, जाता जनी बहुत जन्म असे चियंती, ज्ञानी भजे मजसी पाऊनिया सुशांती, की वासुदेव अवघे जग या प्रकारे, नारायणा प्रिय सुदुर्लभ तो निकारे. तर मराठी म्हणतात, बहु जन्म घेता अखेरीस त्यासी, घडे पूर्णता येईतो मतपदासी, रहातो सदा वासुदेवी सुचित, महात्मा असा जाण होतो क्वचित. निमकर म्हणतात, बहुजन्म जेव्हा असे ज्ञानी घेतो, तदा शेवटी तो मला आळवितो, कळोनी तया सर्व मी वासुदेव, महात्मे असे फार दुर्मिळ राव. असे महात्मे अहो राव, दुर्मिळ राव म्हटलेलं आहे त्यांनी.
शंकराचार्य काय म्हणतात पाहूया. ज्ञानप्राप्तीसाठी ज्याच्यावर संस्कार झाले आहेत असे अनेक जन्माच्या अंतापर्यंत पूर्णत्वानं ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे, आत्मा रामरूपी मी वासुदेव म्हणजेच सर्व काही असा ज्याला अनुभव आला आहे, प्राप्त झाला आहे, या प्रकारे सर्वात्मक असलेल्या मला परमेश्वराला प्रत्यक्ष प्राप्त होतो. तो महात्मा आहे, त्याच्या बरोबरीचा अगर त्याच्यापेक्षा अधिक उत्तम असा कोणी नाही. एक गाणं आहे बघा, आता मला फक्त एक ओळ तेवढी सर्वात्मक. सर्वात्मका प्रभू ईश्वरा असे ते सुरुवात छान. म्हणून असे म्हटले आहे की मनुष्याणाम सहस्रेषु आहे, 7व्यामध्येच झालेला आहे 3रा, कश्चित यतती सिद्धये. तसा हा हजारो मनुष्यांमध्ये सुद्धा एखादाच पुरुष असतो आणि असा पुरुष दुर्लभ असतो. हे सगळं जग हे आत्मरूपच आहे असं अनुभूत न होण्याचं कारण काय? म्हणजे सगळ्यांना हा अनुभव येत नाही हो, की वासुदेवच सर्वमिती असं काही सगळ्यांना अनुभव येत नाही. पण काही लोकांनाच का येतो, कसा येतो, त्याच्याबद्दल काही हे आहेत की माणसाला सत्वगुणाची वृद्धी झाली की ज्ञानदेव सांगतात. मगाशी जे माया नदीचं बलंच मोठं विधान केलेलं होतं त्यानुसार ज्ञानदेव म्हणतात की ही माया नदी तरून जाण्यास किती कठीण आहे. जगातील इतके विषय नजरेसमोर नाचत असतात, त्या प्रत्येकाकडे जीव ओढ घेत असतो, उपभोगाची इच्छा होते आणि या सर्व विषयांना आवरता किती जन्म जातात बघा ना. असं म्हणतात ना की शेवटी जी अंतिमती तीच गती. शेवटी जर एखादी इच्छा राहिली आणि ती मनात आली आणि त्या क्षणी प्राण जर गेला तर लगेच पुन्हा जन्म मिळतो आणि ती इच्छा पूर्ण करणे. मग त्या जन्मात पुन्हा एखादी इच्छा राहिली की ती पूर्ण करणे. असे ह्या कित्येक जन्म आपले जातील. मग पुन्हा हा तमोगुण रजोगुण त्यांच्या वर्चस्वाखाली आपल्याला किती किती काळ लोटला जातो आणि नवनवीन इच्छा निर्माण होतात. मग परमेश्वराचा विचार येतो थोडासा, पण परमेश्वरावर विश्वास आस्तिक्याची जेव्हा बुद्धी होते त्यावेळेला थोडासा मनुष्य नदी पार करायला पात्र होतो. तर त्यांच्यासाठी एका ऋषींची एक कथा आहे, थोडक्यात सांगते आता ती. की एक ऋषी होते, आहे का वेळ. त्यांचं उग्र तप अनेक वर्ष अव्याहत चालू होतं. ते इतकं वाढलं की इंद्राला भीती वाटायला लागली, इंद्रपद जाण्याची भीती वाटायला लागली. म्हणून तो इंद्र नेहमी ठरलेला आहे की अप्सरेला त्यांच्याकडे पाठवतो आणि मोहजाळ पसरायला सुरुवात करतो. मग तिनं ऋषींना नादी लावलं. मग त्या ऋषींचे यम नियम ध्यान धारणा सगळं बंद पडलं. ऋषी अहोरात्र दिवसेंदिवस तिच्या सहवासात उपभोग घेऊ लागले आणि काळाचा वेग किती आहे हे त्या ऋषींना कल्पना आली नाही. त्यांच्या तपश्चर्याचं पुण्य संपत आलं आणि तपश्चर्याने जी आध्यात्मिक उंची गाठलेली होती ती हळूहळू खाली 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 येत त्यांची पावलं जमिनीवर टेकली. इंद्राचं काम झालं, अप्सरेचा हेतू सिद्धीला गेला. आणि एके दिवशी ऋषींना संध्याकाळी सायं संध्येची आठवण आली बरं का. आणि ते अप्सरेला म्हणाले, अगं पहा आता सायं संध्येची वेळ झाली, मी संध्या करून येतो, माझा नेम चुकायला नको. तेव्हा ती अप्सरा ऋषींना सांगते, अहो असे कितीतरी संध्यासम हे आपले चुकलेले आहेत, त्यावेळी आपल्याला संध्या करण्याचं स्मरणसुद्धा राहिलं नाही. ऋषी म्हणतात, असं काय म्हणते, आज तर सकाळी मी स्नानाच्या वेळी तुला म्हणजे तू मला भेटलीस ना. ती हसून म्हणते, मी इथं येऊन 800 वर्ष होऊन गेली. आता आपल्याला भानच राहिलं नाही, मी दिवस मोजत होते. हे ऐकून ऋषीला फार पश्चाताप झाला आणि त्याला रागही आला. पण तो स्वतःचा, कारण अप्सरेला बोलून काही उपयोग नाही, त्यानं तिला निघून जायला सांगितलं आणि तो पुन्हा तपश्चर्येला लागला. म्हणजे मनुष्य उपभोगामध्ये, मनुष्य देहामध्ये किती रमू शकतो एखादा ऋषी सारखा, हे या उदाहरणातून आपल्या लक्षात येतं. म्हणून भगवान सांगतायत की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. पण असे ज्ञानी भक्त किती असतील हो, किती निष्ठा, किती जणांची टिकून राहत असेल. इतक्या लांबचा प्रवास
हा न कंटाळता किती जण पूर्ण करू शकत असतील? असे जीव फारच दुर्मिळ आहेत, फारच कमी आहेत आणि फारच दुर्लभ आहेत. पुढच्या श्लोकामध्ये ते सांगतायत कारण की कशामुळं हे असं होत असतं ते पुढचं आपण याच्यामध्ये पाहू. की ज्ञानी भक्त दुर्मिळ असल्याचं इथं सांगितलं. आता जो विषयासक्त पुरुष आहे तो कशामध्ये कशात कुणाची भक्ती करतो, कुणाला भजतो ते 20व्या श्लोकात सांगितलेलं आहे. होईल का काही सांगतो आहे. कामैस्तैस्तैरुतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. 20वा श्लोक आहे. आता कामैः तैः ऋतज्ञानाः एवढा मोठा संधी आहे. तैः म्हणजे त्या कामैः म्हणजे उपभोगांच्या इच्छेद्वारा ऋतज्ञानाः मगाशी सांगितलं तसं ज्या ऋषीचं सगळं ज्ञान हरण केलं गेलं आहे असे स्वया प्रकृत्या स्वया. आता पुढचा संधी आहे प्रपद्यन्ते अन्य देवताः. असे जे काही आहेत ते प्रपद्यन्ते अन्य देवताः प्रपद्यन्ते म्हणजे ते अन्य देवतांची पूजा करतात. आणि ते काय असतात? ऋतज्ञानाः. त्यांचं ज्ञान हे सगळं हरण केलं गेलेलं असतं. आणि स्वया प्रकृत्या म्हणजे आपल्या स्वभावानं नियताः म्हणजे प्रेरित होऊन नियंत्रित होऊन तम नियमम आस्थाय. संधी आहे बघा. नियमम आस्थाय नियमांचा स्वीकार करून अंगीकार करून अन्य देवताः प्रपद्यन्ते अन्य देवताः. ते अन्य देवतांना भजत राहतात. म्हणजे अगोदर खालच्या ओळीतला काही भाग घ्यायचा. प्रकृत्या नियताः स्वया. प्रकृत्या म्हणजे अगदी काय म्हणू आपण आपल्या स्वभावामुळं. प्रकृती प्रत्येकाची एक ठरलेली आहे. आयुर्वेदानं 3 प्रकारच्या प्रमुख सांगितल्या, वात पित्त आणि कफ. तसं आपल्या स्वभावानं प्रेरित होऊन ज्यांचं ज्ञान हरण केलं गेलं आहे आणि असे लोक प्रेरित होऊन त्या नियमांचा अंगीकार करून अन्य देवतांना भजत राहतात. जे त्या भोगांच्या इच्छेनं ज्या म्हणलं ना अंतिम जी इच्छा आहे ती त्यांचं ज्ञान हिरावून घेतलं जातं, विसरून जातं. बघा ते एवढे ऋषी इतकी तपश्चर्येमध्ये मग्न असलेले पण इंद्राच्या याच्यामुळं ती अप्सरा आली आणि गेले सगळे विसरून. त्यांचं ज्ञान हिरावून घेतलं गेलं. आणि मग पुन्हा असे लोक त्या ऋषींसारखे बरं का ऋषीच असं नाही त्या ऋषींसारखे लोक आपापल्या स्वभावानं प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. बघूया समश्लोकी. भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्य दैवते स्वभाववश होऊनी तो नियम पाळिती. ते स्वभाववश होत आहेत आणि ते नियम पाळतात. संत तुकाराम म्हणतात, ज्या कामी ज्ञान नेले सुरसाधन अंतराय आयन घ्यावे ते त्यास मी प्रिय की आत्माच नित्य की तोही स्वात्मा बाकी काय उरे मज प्रिय प्रिय नव्हेच अप्रिय तुका तो सुप्रिय किती वाणू. आणि ज्ञानदेव म्हणतात, येर बहु जोडली किरीटी जयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी मंद झाले. आशा रूपी तिमिरामुळं ज्यांची तिमिर हा एक रोग आहे बरं का डोळ्याचा रोग आहे आणि त्यामुळं दिसत नाही तर मंद झाले. आणि फळाची या हवा हृदयी कामा जाता रिगावा की तयाची ये घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञानाचा दिवाच निघून गेला. ऐसे उभयता अंधारी पडले म्हणून पासींची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. पूर्वीचं ज्ञान सगळं विसरून जातं. पूर्वीची तपश्चर्या विसरून जाते, स्मरणात नाही राहत. अर्थात आपण मागे पाहिलेलं आहे
की पूर्वीचं जे तप आहे, पुण्य आहे, ते पुढच्या जन्मामध्ये तो जो साठा आहे तो कंटिन्यू राहतो, पुढे चालू राहतो. पण आत्ता मात्र त्याचा विसर पडलेला आहे. कीर्तने म्हणतात, ज्या ज्या इप्सित कामना निजमनी, ज्ञानास त्या त्या बळी, नेती पूर्ण हिरावुनी, पुरुष तेव्हा तयाच्या तळी, होतो स्वप्रकृती सजे वश असे, ते सर्व मोहे वृथा, त्या त्याही नियमा धरून भजती, ज्या अन्य त्या देवता. त्यामुळे ते अन्य देवतांची पूजन करतात. आणि अनंततने म्हणतात, जे लुब्ध विविध कामी सत्य ज्ञानांधते मनोदास, ते अन्य देवतांना भजती पाळुनी तदीय नियमास. मारुलकर म्हणतात, मनात इच्छा धरुनी भूतगणात धन्य, देवता भजती, जे त्या भक्ती पुरस्सर दृढतर मी अति, मी भक्ती वासना देती. खैर म्हणतात, विविध कामना धरुनी भुललेले, देवदेवतान भजती, निज भावा अनुसरुनी, व्रतवैकल्ये अनेक आचरती. आपण पाहिलं अधिकामध्ये अनेक व्रत आचरली. आता श्रावणात तर व्रतच व्रत. सोमवारची व्रत, मंगळवारची व्रत, मंगळागौरीची व्रत, बुधवारचे बुध बृहस्पतीचं, गुरुवारचं, शुक्रवारी जिवतीचं, शनिवारी मारुतीचं, रविवारी आदित्य राणूबाई म्हणजे सूर्याची, अशी कितीतरी व्रत रोज असतात आणि तीच आपण आचरत असतो. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. पुत्र, पशु, स्वर्ग वगैरेंची भोगांची प्राप्ती व्हावी अशी कामैही तैतैही ऋतज्ञाना, हा याचं सगळं सांगतायत की वेगवेगळी इच्छा असते. कुणाला पुत्र हवा, कुणाला पशु, चांगले स्वर्ग, कुणाला वेगवेगळे भोग. आणि त्याचं ज्याचे विवेक विज्ञानयुक्त ज्ञान ज्याचं नष्ट झालेलं आहे, माणूस त्यातच रमतो, सगळं विसरून जातो. आणि असे लोक आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे अर्थात जन्मजन्मांतरी एकत्रित करण्यात आलेले संस्कार रूप समुदायानं प्रेरित होतात आणि अन्य देवतांना आत्मस्वरूप मी वासुदेवच, त्याच्यापेक्षा ज्या विविध देवता आहेत त्यांच्या आराधनासाठी जे काही नियम अगर परंपरा प्रसिद्ध आहेत त्यांचा अवलंब करून त्यांना इतर देवतांना भजतात, त्यांच्या स्वाधीन होतात. बघा ना, किती आता म्हणलं तसं या महिन्यात तर खूप व्रत असतात आणि त्यामध्ये सगळे मग्न होतात किंवा लीन होतात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.